राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पारावर, कट्ट्यावर आणि चौकात राजकीय गोष्टींवर चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच राजकीय मुद्द्यांवर सर्वेक्षण, अंदाज आणि मतचाचणी अशा विविध गोष्टींवर काम करणाऱ्या लोकपोलने केलेल्या सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. लोकपोलने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून हे निष्कर्ष जाहीर केले असून त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळू शकतात, मात्र त्या सत्ता स्थापनेसाठी अपुऱ्या असतील असाही या निष्कर्षामधून दिसून आल्याचा दावा लोकपोलकडून करण्यात आला आहे. लोकपोलचा हा सर्व्हे 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या 10 दिवसांमध्ये करण्यात आला आहे. सर्व्हेतून लोकपोल संस्थेने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 500 मतदारांची मते जाणून घेतली आहेत. मतदार निवडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील 30 मतदार केंद्र निवडण्यात आली होती. अशा प्रकारे संस्थेने राज्यभरात 288 मतदारसंघातून सुमारे 1.5 लाख मतदारांना आगामी निवडणुकीबाबत काय वाटते याची माहिती घेतली आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागातील घटकांचाही विचार केला आहे. या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 81 ते 84% वोट शेअरसह 181 ते 154 अशा कट टू कट जागा मिळतील असा अंदाज आहे. तर सत्ताधारी महायुतीला 38% ते 41% वोट शेअरसह 115 ते 128 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच अपक्ष व इतर छोट्या पक्षांना विधानसभा निवडणुकीत 15 ते 18% मतदानासह 5 ते 18 जागा मिळतील याची शक्यता सर्व्हेतून वर्तवण्यात आली आहे. या सर्व्हेनुसार विभागनिहाय कुणाला किती जागा मिळतील हे आता पाहूया. विदर्भातील 62 जागांपैकी महाविकास आघाडीला 40 ते 85 जागांवर विजय मिळू शकतो, तर महायुतीला विदर्भात 62 जागांपैकी फक्त 15 ते 20 जागा मिळू शकतात. विदर्भात इतर पक्षांना 1 ते 5 जागा मिळू शकतात असे या सर्व्हेनुसार सांगण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुतीत आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर होईल असं या सर्व्हेतून सांगितलं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 47 जागांपैकी 20 ते 25 तर महायुतीलाही 20 ते 25 जागा मिळतील असं या सर्व्हेतून सांगण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्रात इतर पक्षांना 47 जागांपैकी 2 जागा मिळतील असा लोकपोलचा सर्व्हे आहे. मराठवाड्यात महायुतीला 46 जागांपैकी 15 ते 20 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 46 जागांपैकी 25 ते 30 जागा मिळतील असा लोकपोलचा सर्व्हे आहे. तर इतर पक्षांना 0 ते 2 जागा मिळतील. या सर्व्हेनुसार पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीची पिछेहाट होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागांपैकी महायुतीला फक्त 20 ते 25 जागा मिळतील असा लोकपोलचा सर्व्हे आहे. पश्चिम महाराष्ट्र हा महाविकास आघाडीचा नेहमीच बालेकिल्ला राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या 58 जागांपैकी 30 ते 35 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा या सर्व्हेतून निष्कर्ष काढलेला आहे. तर इतर पक्षांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 ते 5 जागा मिळतील. ठाणे आणि कोकणमध्ये महायुतीचं पारडं जड आहे. ठाणे आणि कोकण विभागातील 39 जागांपैकी 25 ते 30 जागा महायुतीला मिळतील, तर महाविकास आघाडीला फक्त 5 ते 10 जागा मिळतील असा हा लोकपोलचा सर्व्हे आहे. इतर पक्षांना ठाणे आणि कोकणमध्ये 1 ते 3 जागा मिळतील. मुंबईमध्ये देखील महाविकास आघाडीचे वर्चस्व राहील असा या लोकपोलचा सर्व्हे आहे. मुंबईतील 36 जागांपैकी 20 ते 25 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा हा लोकपोलचा सर्व्हे आला आहे. तर मुंबईमध्ये महायुतीला 36 जागांपैकी फक्त 10 ते 15 जागा मिळतील असा आकडा लोकपोलनं सांगितलेला आहे. मुंबईमध्ये इतर पक्षांना 0 ते 1 जागा मिळेल. लोकपोलने क्षेत्रनिहाय कोणाचे वर्चस्व राहील व त्याची कारणे काय आहेत हेही सांगितलेलं आहे. विदर्भात जनभावना काँग्रेसच्या बाजूने असल्याने महाविकास आघाडीला तेथे फायदा होईल. सोयाबीन व कापसाच्या भावावर शेतकरी सरकारवर नाराज आहे, त्यामुळे विदर्भात महायुतीला याचा फटका बसू शकतो. मुंबईमध्ये श्रीमंत विरुद्ध गरीब अशी परिस्थिती आहे. काँग्रेसला एससी व मुस्लिम वोट शेअरचा फायदा होईल, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही मुंबईमध्ये फायदा होईल. यामुळे महाविकास आघाडीचे वर्चस्व मुंबईमध्ये राहू शकतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामती व सातारा पट्ट्यात शरद पवारांचा प्रभाव आहे, तर कोल्हापूर आणि सोलापूर पट्ट्यामध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व राहील. सर्व्हेतून लोकपोलने काही निष्कर्ष काढले आहेत, आता ते पाहूया. ग्रामीण भागातील दुरावस्था, महागाई, भ्रष्टाचार, कायदा आणि व्यवस्थेमध्ये बिघाड, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, वाढती बेरोजगारी, महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणारे प्रकल्प या कारणामुळे महायुतीची पिछेहाट होऊ शकते. लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. राज्यातील अनेक समस्यांसाठी फडणवीस जबाबदार असल्याचा विरोधकांचा आरोप असल्यामुळे यामुळे भाजपला नुकसान होऊ शकते. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी आहे असं ओळखले जात आहे. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निर्णायक जनादेश मिळवण्यास अपयशी ठरले. लोकपोलने 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी देखील सर्व्हे केला होता. त्यानुसार महाविकास आघाडीला 23 ते 26 जागा तर महायुतीला 21 ते 24 जागा मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. मंडळी, तुम्हाला काय वाटतं?
लोकपोलच्या अंदाजाप्रमाणे महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येईल की महायुती आपली सत्ता राखण्यात यशस्वी ठरेल?